All right, hello. This is the My Artifact episode number 357. आजची तारीख आहे 19 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. आज प्रशिकच्या घरचं लग्न होतं. आज स्पेशली लग्न नाही, वास्तू. काफी मजा आली. सकाळी उठलो, आज जिमला गेलो, जिम मारली, घरी आलो. नंतर थोडासा लेटलो मी 5 वाजता. नंतर लेटलो म्हणजे कुठे गेलो होतो सकाळी गेलो होतो, पिक्चर पाहायला गेलो होतो आज. डेडपूल पिक्चर पाहायला आज. पिक्चर काफी चांगला आहे, म्हणजे एवढं काही वाईट नाही, ऑल ओके. बट मार्वलचा फिल्म म्हणलं आणि तर त्यानुसार ही फिल्म बहुत सम काइंड ऑफ थोडी कमी वाटत होती, थोडी कमी. कारण मार्वलची जी टी व्ही सिरीजच एवढे त्यांच्या स्टोरीमध्ये इतके अमेझिंग दाखवते, मूवीमध्ये काहून वाटत थोडा कमी केला आहे बा. तरी असं थोडंसं कमी वाटलं नाही, बट ॲज अ रेप्युटेशन ऑफ मार्वल तर त्यांनी त्यांच्या लाईनअपमध्ये नाही बनवलं. सो तरी डेडपूल इज सो अमेझिंग. आणि मार्वलचा मला वाटते पहिला शायद किंवा ह्याच्या अगोदरचा आहे असेल, बट अनरेटेड मूवी पहिलं. ह्याच्यात बहुत शिवाय, बहुत जास्त शिवाय. ओके, फिल्म कसं वाटला? फिल्म इज नाईस, एवढं काही वाईट नाही. डेडपूल इज गुड, बट ॲक्च्युली या फिल्ममध्ये 2 ॲक्शन सीन आहे आणि 2 ॲक्शन सीनला दाखवण्यासाठी त्यांनी खूप मोठा टाईम कवर केला आहे त्याच्यामध्ये. स्टोरी काही जास्त काही खूप हार्ड नाही आहे. ॲक्च्युली एक सुपर हिरो किंवा एक सम पॉवर ऑफ ह्युमन हॅव सम रिअली ग्रेट स्टोरी, म्हणजे त्याला खूप चांगली स्टोरी असलं पाहिजे. हा एक बंदा असतो, याला आर्मीमधून हाकललेलं असते अय्याशीच्या नावाखाली, आणि हा तशाचप्रमाणे असतो, अय्याशी, आळशी वगैरे वगैरे. वन डे ही फाउंड ही हॅज अ कॅन्सर. तर सम सिक्रेट ऑर्गनायझेशन केम इन अँड टॉकिंग टू, त्याला वाटते की आम्ही तुझा कॅन्सर क्युअर करू, बट इन फॅक्ट you will be a really amazing personality that you wouldn't consider. तर तो पहिले नाही म्हणतो, बट आफ्टर ऑल त्याची एक गर्लफ्रेंड असते आणि त्या गर्लफ्रेंडला ते वाईट वाटत असते का तो निघून चालला आहे, त्याचे दिवस कमी राहिले, त्यामुळे तिच्यासाठी हा त्याचं ऑपरेशन करते कॅन्सरचं. तर त्या सिक्रेट ऑर्गनायझेशनमध्ये त्याचं तिथे कॅन्सर तर क्युअर होतो, बट तिथे त्याला एक अजीब प्रकारे ट्रीट केलं जाते, एक प्रकारे म्युटंट टाईप. तर त्याला त्याची पॉवर, डेडपूलची पॉवर असते की त्याला कधी जखम होत नाही, आणि जखम झाली तर तर ते आपोआप रिकवर होते. समजा त्याने हात कापला तर त्याचा हात काही चंद घंट्यामध्ये त्याचा हात पुन्हा उगवतो. सो दॅट इज काइंड ऑफ पॉवर. आणि त्याची म्हणजे स्पेशल काइंड ऑफ पॉवर म्हणजे अजून तो मारण्यात हे आहे, तलवारबाजी चांगली चालवतो, गोळी वगैरे. तर दॅट इज द थिंग, ही हॅज द ॲबिलिटी टू डू दिस. आणि या फिल्म इज नाईस. इन द एंड त्याला कळते का त्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली. जो पर्सन आहे त्याला कॅन्सरपासून क्युअर करण्यासाठी, तो पर्सन रिस्पॉन्सिबल आहे, त्याला मारण्यासाठी एंड केला आहे. सो दॅट इज द डील. फिल्ममध्ये बहुत फनी आहे, बहुत फनी, बहुत हसवून पागल होऊन जाते. प्लस अनरेटेड खूप आहे, बहुत जास्त अनरेटेड आहे. फॅमिलीसोबत तुम्ही नाही पाहू शकाल हे, कारण त्याचे डायलॉग्स इतके जास्त अनरेटेड आहे. खूप चांगल्याने एक्सप्लेन सांगितलं आहे. सो या फिल्म इज नाईस, बट डेडपूल इज ऑल्सो नाईस. आय थिंक डेडपूलचा हा शायद पहिला मूवी आहे, बट फिल्म इज सो अमेझिंग.
नंतर काही नाही, नंतर मी ते ग्राउंडमध्ये गेलो, ग्राउंड साफ केलं. त्याच्यानंतर प्रशिककडे गेलो. तिथे वास्तू होता, त्यांनी बोलवलं होतं सगळ्यांना. ते गेलो, बहुत मजा आली. खाल्लं पिल्लं, सेल्फी काढली वगैरे वगैरे, सफ लाईक दॅट ऑल अस गिन. म्हणजे पार्टी करण्यामध्ये आम्ही कधी मागे ठरतच नाही. सो दॅट इज द होल थिंग्स. आणि पुढे पण पार्टी करायसाठी आता डिसाईड करायचं. म्हणजे उद्या तर महाकाळी जायचं आहे, तर मग उद्या पण. सो या, this is the end. This is the My Artifact episode number 357. 57 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.